जिकडे सेल्स आहे किंवा जिकडे ट्रॅव्हलिंग आहे हे वाद प्रकृतीवाल्यांना तिकडे घाललं. कंपनीमध्ये जरी सेम कंपनीमध्ये रोल शिफ्टिंग केलं, समजा त्याला डेस्क जॉब दिला असेल तर त्याचा हॅपीनेस क्वोशंट एकदम डाऊन असेल. ओके. पण त्याला जर सेल्सचा जॉब दिला, नॅचरली त्याला इझी जमतं लोकांशी बोलायला, कारण की त्यांच्यामध्ये सर्टन क्वालिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जिकडे बघतो की एखाद्याला बघून आपण ऑन स्क्रीन पण खुश होणार, एकदम अलाइव्ह कॅरेक्टर आहे असं जर म्हणू, खूप इमोशन प्रत्येक ह्याला खूप हायपर देणार, फेशियल एक्सप्रेशन पण खूप जास्ती देणार आहे, किंवा त्यांना बघून आपल्याला मजा येते की प्रत्येक स्मॉल थिंगला फेशियल एक्सप्रेशन करतात, त्यांना बघून आपल्याला मजा येते. असे जे सगळे असतात हे वातवले असतात. सो त्यांच्यामध्ये एवढे व्हेरिएशन्स असतात, ते व्हेरिएशन्समुळे त्याला व्हरायटी पण लागते. तो जो फिरतोय जो जॉबसाठी, त्याला सारखं सारखं न्यू प्लेसेस आहे, सेम काम नाही, आज बसून आहे, आज तिकडे गेला, आज वेगळ्या लोकांना पाहिलं, वेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन आला, हे सगळं त्याला एकदम हेल्पफुल आहे. त्याच्यामुळे ते जॉब तो आनंदाने करत. परत बोलणं त्याचं बेसिक हे आहे की तो बोलून बोलून त्याला आवडतं किंवा बोलायला आवडतं. आपण काही जणांना बघतो खूप बोलतात, बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतं. हे जे लोक ते सगळे वातवाले असतात, त्यांना काय होणार आहे की त्यांना तिकडे जाऊन सेल्स मध्ये पण त्यांना चांगलं जमतं. त्यासाठी त्यांना ठेवतं. जिकडे पण डिसिजन मेकिंग टाईप्स आहे किंवा ठराविक गोष्टी ठराविक टाइमलाईन मध्ये झालं पाहिजे, या सगळ्या कॅटेगरीला पित्ताला ठेवलं. कारण की त्यांना ते डिसिजन मेकिंग असतं, त्यांना ते टाइम टू टाइम करायचं नॅक असतं, किंवा त्यांना ते असतं की केलं पाहिजे, की हे गरजेचं आहे, असं पण त्यांच्यामध्ये इनबिल्ट फायर आहे. आणि कफ प्रकृतीवाल्यांना स्टडी आणि एन्ड्युरन्सची जी कामं आहेत की बराच वेळ बसून काम करायचं आहे, कॅपॅसिटी पाहिजे, हे आहे. ऑफकोर्स मिक्स्ड प्रकृतींना आयडेंटिफाय करून कुठे कुठे घालता येईल तो भाग आहे. पण असं जर केलं, फक्त जॉब घेताना तिघांनाही सेम जॉब प्रोफाईल आहे ज्या क्वालिफिकेशन वाईज, बरोबर, पण समजा रॉंग पोझिशन दिली तरी सुद्धा असं दिसणार की बरोबर बघतात की हा काम नाही करत, हा काम करतो.